तर थँक्यू मंगेश पाटील. तर दोन पंच मैदानाच्या दिशेने आपण जात असताना पाहतो आपण राम पाटील सर मॅन फ्रॉम चिंद्रन त्यांच्या समवेत हरिचंद्र फडके सर मॅन फ्रॉम वलवली आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम नेवालीपाडा संघाची रोशन जाधव आणि नितीन जाधव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना पाहतो आपण अगदी महत्त्वाचा सामना दोन संघांच्या माध्यमातून जर पाहिला तर या संघातनं जो संघ सामना जिंकेल तो एका ट्रॉफीचा मात्र इथनं हकदार बनू शकेल. कारण की जर विचार केला तर दोन्ही संघांचा विचार केला तर दोन दोन सामने जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलं. एका बाजूला गावदेव बुर्दुल संघानं त्यांच्या समेत पाहतो आपण जय बापदेव साईरे स्पोर्ट नेवालीपाडा हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहतो आपण नाणेफेकी जिंकली होती गावदेव बुर्दुल संघानं. त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय सायरी स्पोर्ट बापदेव नेवालीपाडा या संघाला. पहिला षटक घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती बुर्दुल संघाचा एक वेगवान गोलंदाज भूषण पाटील. तर स्ट्राईक एंडला फलंदाज नितीन जाधव. पहिला चेंडू लॉफ्ट करायचा होता तिथे क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल वन बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. चौकारानं मात्र आपलं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज नितीन जाधव. पुढचा चेंडू गोलंदाज भूषण. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तिथे क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. शेवटच्या क्षणाला चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात फलंदाजांच्या माध्यमातून आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 आकड्यावरती. 100% एफर्ट देत असताना पाहतो आपण दोन्ही संघातील खेळाडू. कारण की जर विचार केला तर अगदी महत्त्वाचा सामना दोन्ही संघांच्या माध्यमातून जो जिंकेल तो एका ट्रॉफीचा हकदार बनेल सुपर 5 मध्ये प्रवेश करेल. या स्पर्धेच्या अतिशय चांगली स्पर्धा पाहतो आपण नितलसच्या माध्यमातून. सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर नितलस गावामध्ये 2 स्पर्धा सुरू आहेत त्यातली त्यात ही एक स्पर्धा. पुढचा चेंडू गोलंदाज भूषण पाटील. यावेळेस वेगवान चेंडू होता लॉगॉन मध्ये चेंडूला करून काढलाय एकदा कॉन्टॅक्ट प्रयत्न आणि डायरेक्ट जर का डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला असता परंतु कंप्लीट केले जातात 2 रिव्हर्सचे हे फटके मात्र या फलंदाजाच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो. स्क्वेअर लेग रिझन असेल चौफेरी फलंदाजी करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये नेहमीच आपण पाहतोय. प्रथमच स्ट्राईक एंडला या मॅच मध्ये आपण पाहतोय रोशन जाधव. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल भूषण पाटील. यावेळेस मात्र वेगवान चेंडू सीमा पार. धावा 13. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चप्पल क्रॉस होऊन गेल्यानं चेंडू पुन्हा एकदा येतोय 4 धावांसाठी येणारा हा चौकार.
थँक्यू. भूषण पाटील पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 17 धावा खर्च केल्या गोलंदाजी करत असताना भूषण पाटील या गोलंदाजानं रोशन जाधवच्या बॅटमॅननं तब्बल 2 बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळाले होते. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सुधीर पाटील. सुधीर पाटील गोलंदाजी इथे दाखवावी लागेल. स्ट्राईक एंडला फलंदाज नितीन. यास मात्र ऑन साइडला व्हॉट अ शॉट. आजच्या दिवसातील मात्र सर्वात लांब षटकार फलंदाज नितीन जाधवच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. सुधीर पाटीलचं देखील पहिल्या चेंडूवरती मात्र इथं स्वागत केलं जात आहे. फलंदाज नितीन जाधवच्या बॅटमधनं दुसरा मोठा फटका पाहायला मिळाला. नितीन जाधव सध्या अप्रतिम फलंदाजी करतात. मैदानात मध्ये तब्बल 15 धाव फलकावरती खेळत असताना पाहतो आपण नितीन. जर विचार केला रोशन जाधव देखील बॅक टू बॅक 2 चौकार ज्याच्या बॅटमधनं 8 धाव संख्येवरती तो देखील खेळतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलाय. सुधीरच्या संख्येची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज होतात फलंदाज नितीन जाधव. बॉलिंग ट्रॅक वरती सुधीर पाटील आहेत. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर, परंतु चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येत असताना पाहतोय. पहिला निर्धाव चेंडू फेकत असताना पाहतो पण बुर्दुळ संघाच्या माध्यमातून सुधीर पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे सध्या. आता मात्र कमबॅक करावा लागला सुधीर पाटीलला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल आणि पुन्हा सिंगल. इशारा येतोय वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव मिळेल टीम नेवालीपाडा या संघाला. आणि संघाची धाव संख्या जाऊन बदलली ती 27 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. एका बाजूला बुर्दुल आणि त्यांना फाईट करतोय नेवालीपाडा संघ. यातनं तो जिंकेल तो एका ट्रॉफीचा मात्र हकदार होईल. यावेळेस मात्र यॉर्करलीनचा चेंडू हलक्यात क्लिक केलं. एक धाव कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा थोडस कंबल क्षेत्ररक्षण, वारंवार मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय टीम बुर्दुलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दुसरी धाव कंप्लीट केली गेली 2 फलंदाजांच्या माध्यमातून आणि संघाची धाव संख्या संपवली ती 29 या आकड्यावरती. छोट्या छोट्याशा चुका मात्र शेवटच्या क्षणाला मात्र त्या महाग पडतात. षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज सुधीरचा. स्ट्राईक एंडला फलंदाज रोशन जाधव हा फलंदाज आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडीशी खराब गोलंदाजी मात्र सुधीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. वाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव मिळेल टीम नेवालीपाडा संघाला. संघाची धाव संख्या 30 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्ग असताना रोशन
यावेळेस मात्र ऑन साइडला मोठा फटका येतोय. फलंदाज रोशन जाधवच्या बॅट मधून आलेला हा इट्स मायटी इट्स षटकार. दोन षटकार गोलंदाज अंकुश बॉम्बे दोन सामन्यामध्ये गोलंदाजी केली आहे. या सामन्यामध्ये मात्र comeback गोलंदाजी टाकावी लागेल. अनुभव काय असतोय हे मात्र या सामन्यात टाकावं लागेल. मात्र पहिला चेंडूवरती बेट करत असताना फलंदाजाला गोलंदाज अंकुश बॉम्बे आणि हा पहिलाच निर्धाव चेंडू धावसंख्या होती 36 आकड्यावरती. आता मात्र comeback करावं लागेल गोलंदाजी करत असताना अंकुश बॉम्बे या गोलंदाजाला. पहिले ट्रम्प कार्ड दोन गोलंदाज मात्र महागडे ठरले होते. चेंडू होता दरम्यान रिझर्व मध्ये ते क्षेत्ररक्षक आहेत प्रणय पाटील फेकतील तोपर्यंत. दोन धावा तिथे कंप्लीट केले गेले आहेत आणि दोन धावांची धावसंख्या आकड्यावरती. मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळून काढला तिथे क्षेत्ररक्षक आहेत भूषण पाटील. मात्र कोणतीही चुकी करत नाही आणि फलंदाज होईल बाद. नितीन जाधव 9 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहतो पण जय कदम हा फलंदाज जय जाधव हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहतो. मागच्या मॅच मध्ये त्यानं षटकार मारत सामना संपवला होता तो जय जाधव सध्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा चेंडू यायलाच मात्र ऑन साइडला खेळून काढले तिथे एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावाच्या मदतीने संघाची धाव संख्या 41 या आकड्यावरती. शेवटचा षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अंकुश बॉम्बे सध्या चांगली गोलंदाजी करतात. जर दोन वाईटचा अपवाद वगळला तर चांगली गोलंदाजी अंकुश बॉम्बेच्या माध्यमातून राहिली आहे. एक चांगली स्पर्धा पाहतो आपण. आभार मानतोय टीम नितलस संघाचं आजच्या दिवसामध्ये मला इन्व्हाइट केलं या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आणि फॉर्च्युन इव्हेंट्सच्या माध्यमातून माझा आवाज पोचवला गेला त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. आणि स्कोररच्या माध्यमातून आपण पाहिलं स्कोरर अनिकेत पावशे यांच्या माध्यमातून खूप चांगली स्कोरिंग आजच्या दिवसामध्ये पाहिलं. यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिझममध्ये तिथे 2 धावा कंप्लीट केले जातात फलंदाजांच्या माध्यमातून. ऑफिशियल स्कोरर्स आपण अनिकेत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सलग 5 दिवस यांचे स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळेल.
आभार व्यक्त करतोय पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ मंडळ नितलस आणि नितलस संघाचं. आज मला इन्व्हाइट केला आणि आज माझ्या माध्यमातून काय अपशब्द आले असतील तर क्षमा असावी सर्व प्रेक्षकांची आणि आयोजकांची. पुन्हा एकदा ऑन साईडला एक धाव कंप्लीट केला तर दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज होईल बाद. पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 44 आणि 45 धावांचं लक्ष असेल टीम बुर्दुळ संघासमोर. आणि येणाऱ्या सत्रामध्ये कशा रीतीने धाव फलक क्रॉस केलं जाईल का धावा डिफेन्स केल्या जातील या ऐकूया मायक्रोफोनवरती. मी थांबतोय. मायक्रोफोनवरती येतील मंगेश पाटील शिरवली. हॅलो. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या दिवसामधली ही शेवटची मॅच जिथे सुपर 5 साठी लढत आहे. एका साईडला संघ तुम्ही पाहता जे बाबदेव सायरी 11 जर्मन नेवाली पडान त्याला फाईट करत असताना सध्या गावादेवी बुर्दुल सिकल 17 लक्ष पार करायचं. 45 धाब्यांचा प्रवास 18 बॉलमध्ये. त्याच्यामुळं पहिल्यापासून खरं तर भरपूर चांगलं स्टार्ट घ्यावं लागेल बॅटिंग करत असताना बुर्दुल टीमला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती सुधीर पाटील आणि अजय बॉम्बे ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली आहे. 18 मध्ये 45 धावा
हा लक्ष्य पार करायचा. कॉमेंट्री बॉक्समधून दोन्ही टीमला शुभेच्छा. त्याच्यानंतर बुर्दुळ गावचे आमचे मित्र नितेश म्हात्रे यांच्याकडून देखील बुर्दुळ टीमसाठी शुभेच्छा आहेत. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. पहिलाच बॉल यष्टिरक्षकाने चुकी केल्या. पंचांचा इशारा की वाईट अतिरिक्त या 5 धावा बोनस स्वरूपात मिळत. खरं तर बॅटिंग करत असताना बुर्दुळ टीमला मिळाला पंजा. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. लक्ष दे रे. पहिल्याच बॉलमध्ये अतिरिक्त धावाला 5. समोर सुधीर पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोशन जाधव हा पहिला गोलंदाज नेवालेपाडा टीमचा. फुलटॉस बॉल इनसाइड आउट फटका. ऑफ साइडला हा फटका एक्झिक्यूट केला आणि पहिल्याच बॉल वरती दमदार रुबाबदार शानदार चौकार. थँक्यू 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 डीजे. चारच्या मदतीने संघ 9 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ऑन फुटॉस बॉल ऑन साइडला पॉवर संघ झटक्या. क्लिअर करत असताना सलगचा हा दुसरा चौकार गोलंदाज सुधीर पाटीलच्या बॅटमधून. दोन बॉल 2 चौकार. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. जो स्टार्ट होता ना गावदेवी बुर्दुळ टीमला तो स्टार्ट मिळालाय. सुधीर पाटील आक्रमण करतोय मॅच मध्ये. ऑफ साइडला केल्या लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रशय शॉट मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल धाव घेण्यासाठी नकार दिलाय. इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर. टोटल 13 धावा धाव पुस्तकावरती. बॅकअप द्यावा लागेल ओव्हरमध्ये गोलंदाज रोशन जाधवला जो मुख्य ट्रम्प कार्ड आहे नेवालेपाडा टीमचा आणि त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर तेवढा धाकड खेळाडू सुधीर पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये हा बॉल आला नाही. सिंगल पाहायला मिळतं. 1 धावेनं संघ पुढे सरकला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली. संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. स्ट्राइक रोटेट झालं ना करावी लागेल. अजय बॉम्बेला जर आज सामना जिंकायचा असेल बुर्दुळ टीमला तर पहिल्या 4 चेंडूमध्ये अगदी चांगलं खेळलं तिथे 14 धावा धाव पुस्तकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 45 धावांचं लक्ष्य 18 बॉल मध्ये पार करायचं. त्याच्यामुळे विस्फोटक खेळ हे साकारावा लागेल. समोर इन मध्ये टाकून विस्फोटक खेळाडू अजय बॉम्बे पार करण्याचा प्रयत्न आणि ते मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतात. 18 चेंडूचं खेळ त्याच्यामुळे डॉट चेंडू हे मॅच मध्ये सध्या खूप काही अशुभ संकेत राहतील. बॅटिंग करत असताना गावदेवी बुर्दुळ टीमसाठी डॉट चेंडूला धावसंख्या स्थिर फलकावरती. संघ जाऊन पोहोचल्या 14 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज रोशन जाधव समोर अजय बॉम्बे. इथे मात्र सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. शेवटच्या 2 चेंडूमध्ये बॅकअप दिला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. जिथे लक्ष 45 धावांचं होतं. आता येणारे 12 बॉल आणि गरज 31 धावांची. 12 बॉल 31 समीकरण धावांची
डिफेन्स अगदी चांगलं खेळ दोन्ही संघांच्या दरम्यान आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळाला. मात्र अंतिम क्षणाला कोणता संघ आपला अधिराज्य कायम ठेवेल आणि या स्पर्धेमध्ये प्रथम संघ ठरेल जो सुपर 5 साठी दाखल होईल आणि एखाद्या चमचमत्या ट्रॉफीवरती त्या संघाचं नाव कोरलं जाईल. याच्याकडे तमाम प्रेक्षकांची नजर आहेत. 12 मध्ये 31 धावांची गरज, सलामीची जोडी खेळपट्टीवरती आहे. हे देखील शुभ संकेत गावदेवी बुर्दुल टीमसाठी. सुधीर पाटील आणि अजय बॉम्बे अद्याप खेळपट्टीवरती आहेत. दुसरा षटक फेकण्यासाठी गोलंदाज करण ठाकूर याचा वापर केले सध्या नेवालीपाडा टीमला. 12 बॉल 31 समीकरण. गोलंदाज करण ठाकूर समोर तेवढा थाकड खेळाडू सुधीर पाटील इन ऍक्शन वरती. प्रहार केला ऑफ साईडला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. अवघ्या सिंगलला प्राधान्य दिला. एक धावेनं संघ पुढे सरसावला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली, संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. आता 11 मध्ये करायचं 30 धावा. प्रहार करावा लागेल. अभिनय तो कभी नाही. तुम्हाला मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल तेव्हाच आज सामना जिंकू शकतो. बॅटिंग करत असताना बुर्दुल टीम 11 मध्ये आता 30 धावांची गरज आहे. आक्रमण विस्फोटक खेळ साकारावा लागेल अजय बॉम्बे आणि सुधीर पाटीलला. तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना आपण सध्या करण ठाकूर पाहतोय. आपण पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा आल्या आणि त्याच्यानंतर 4 बॉलमध्ये अवघ्या एकच धाव खर्च केली रोशन जाधवनं. काय कमबॅक केला मागील 4 बॉलमध्ये. त्याच्यानंतर आता विश्वास दाखवला करण ठाकूरवरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. आता स्ट्राईक एंडवरती सध्या फलंदाज अजय बॉम्बे. प्रहार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन अगदी चांगली पाहायला मिळतं. जिथे शरीरापासून दूर गोलंदाजी ही रणनीती ठेवली करण ठाकूरनं आणि हा सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. जिथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. समीकरण बदलला. येणारे 10 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती आता प्रहारानं प्रहार हे करावा लागेल मॅच मध्ये बुर्दुल टीमला. गोलंदाज तयार. तोच प्रयत्न करत असताना फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये. हा पहिला धक्का गावदेवी बुर्दुल टीमला. अजय बॉम्बेची विकेट मैदानातून बाहेर. आता समीकरण येणारे 9 बॉल आणि गरज तब्बल 30 धावांची. थँक यू डीजे. थँक यू डीजे. आता येणारे 9 बॉलांना गरज 30 धावांची. मॅच मध्ये आता पकड मजबूत करतोय सध्या. गोलंदाजी करत असताना नेवालीपाडा चांगली गोलंदाजी करण ठाकूरची पाहायला मिळतं. ज्या रीतीनं रोशन जाधवनं गोलंदाजी केली तशाच रीतीनं सध्या मॅच मध्ये करण ठाकूर देखील गोलंदाजी करतात. नवीन फलंदाज प्रहार केला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये. दूरचा प्रवास. ओ सुपर झेल. अगदी अविस्मरणीय झेल पकडला. जिथे हा सलगचा दुसरा धक्का दिला. बॅटिंग करत असताना बुर्दुल टीमला फलंदाज प्रतीक कोपरकर मैदानातून बाहेर. थँक यू डीजे. सलगचा हा दुसरा धक्का लागला. सध्या नेवालीपाडा टीमला अडचणी निर्माण करतोय. गोलंदाजी करत असताना गावदेवी बुर्दुल. काय झेल पकडला रोशननं. अगदी बॉलच्या लगत फिल्डिंगला होताना सर्कलच्या आतमध्ये येऊन तो झेल पकडणं खूप काहीसं कठीण होतं. मात्र हे कठीण काम सोपं केलं. मॅच इम्पॉर्टंट आहे. इथून जिंकलो तर एखादा ट्रॉफीचा मानकरी ठरेल आणि त्याच्यासाठी संघर्ष, त्याच्यासाठी मेहनत मैदानाच्या आतमध्ये सध्या नेवालीपाडा संघ करतोय. पार केला अलाउन द कार्पेटचा फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. सिंगल डबलला खुश असेल तर तो नेवालीपाडा एक धावेनं संघ पुढे सरसावलाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ 16 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक असतील 7 बॉल 29 धावांची गरज आहे.
सुधीर पाटील अद्याप खेळपट्टीवरती आणि त्याच्यावरती अपेक्षा नजर बघतोय सध्या बुर्दुल संघ. इथे देखील सिंगल पाहायला मिळतं. अंतिम बॉल वरती सिंगल घेतली स्ट्राईक आपल्या फलंदाज ठेवले फलंदाज सुधीर पाटील. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती, जिथे लक्ष्य 45 धावांचं होतं. आता येणारे 6 बॉल आणि 6 मध्ये करायच्या तब्बल 28 धावा. डीजे शेवटचे 6 बॉल आणि गरज 28 धावांची. मॅच मध्ये सध्या तरी पकड मजबूत केली. गोलंदाजी करत असताना नेवालीपाडा टीमनं आज नेवालीपाडा टीमला फॅक केलं. आमचे मित्र पालीगावचे प्रणेश पाटील ज्यांच्या नावानं करत हा संघ खेळतोय. सायरी 11 या नावानं सध्या नेवालीपाडा संघ खेळतोय. ऑफ साईडला हा बॉल अगदी थोडंसं बॉल जास्त वलंग घेतलं त्याच्या कारणास भरपूर ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल होता. पंचांनी दंडित घोषित केल्या. वाईट अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. संघ जाऊन पोहोचला 15. आता 6 मध्ये करायच्या 27. प्रहार करावा लागेल मॅच मध्ये सुधीर पाटीलला. अनेक वेळा अशा मॅचेस सातत्याने जिंकून दिल्या बुर्दुल टीम साठी सुधीर पाटीलनं. आज देखील संकटमोचक खेळली पुन्हा एकदा या मैदानावरती साकारावी लागेल. सलग बॅक टू बॅक 2 वाईट आल्यात. अतिरिक्त धावा शुभसंकेत राहतील बुर्दुल टीम साठी. समीकरण बदललंय. 6 मध्ये आता करायच्या तब्बल 26 धावा. 6 बॉल 26 समीकरण. गोलंदाज तयार. प्रहार केलाय. फटका चांगला, अगदी चांगला फटका. जिथे धावा मिळतील 6 मोठ्या फटक्याची प्रतीक्षा होत होती आणि अखेरकार तो फटका आला सुधीर पाटीलच्या बॅट मधून, जिथे धावा मिळते बुर्दुल टीमला 6 षटकार. थँक यू डीजे. थँक यू डीजे. आता येणारे बॉल शिल्लक असतील तब्बल 5 मध्ये 20 धावांची गरज. सुधीर पाटील ज्याच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवला सध्या बुर्दुल टीमला आणि तेवढीच चांगला खेळ सातत्यानं अनेक मैदानावरती आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलं सुधीर पाटीलचा. आज देखील संघ अडचणी खाली आणि संकट मोचक खेळणे कैरी करण्यासाठी सध्या सुधीर पाटील मैदानावरती. 5 बॉल 20 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स. अगदी चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये सुधीर पाटील. प्रेशर आता गोलंदाज लखन जाधववरती. 2 वाईट त्याच्यानंतर हा षटकार. टोटल 1 बॉल मध्ये 8 खर्च केला. आता 5 मध्ये 20 वाचवायच्यात. कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. 5 बॉल 20 समीकरण. समोर तेवढा ताकद विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे तो सुधीर पाटील मैदानाच्या आतमध्ये. ओ बॅग वेगानं फिरवली होती मात्र संपर्क जुळला नाहीये आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. आता येणारे बॉल शिल्लक असतील 4 मध्ये करायच्यात 20 धावा. प्रत्येक बॉलवरती प्रहार करावा लागेल. एखादा निर्धाव चेंडू मॅच खुल्ली करेल नेवालीपाडा टीमसाठी. त्याच्यामुळे प्रत्येक बॉलवरती मोठा फटका हे महत्त्वाचं राहील बॅटिंग करत असताना गावदेवी बुर्दुल टीमसाठी. येणारे बॉल 4 मध्ये 20 धावांची गरज. सुधीर पाटील पुन्हा एकदा इन ऍक्शन वरती. प्रहार केला ऑन साईडला. आला ऑन द कार्पेट. ओ नशिबाची साथ मिळते जिथे या 4 धावा मिळतील बॅटिंग करत असताना गावदेवी बुर्दुल टीमला. मॅच मध्ये आता यू टर्न घेतो गावदेवी बुर्दुल. जिथे समीकरण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक असतील 3 आणि 3 मध्ये गरज 16 धावांची.
3 बॉल 16 समीकरण। अरे हौसला मंजर भी आएगा, पैसे के 5 अंक समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तेरी मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। मॅच मध्ये मजा, 3 बॉल 16 धावांची गरज, गोलंदाज लखन जाधव समोर तेवढाच विस्फोटक खेळाडू सध्या सुधीर पाटील हा सज्जा। ओ प्रहार करण्याचा प्रयत्न, फाईट मध्ये फटका, 4 धावा सलग बॅक टू बॅक, दुसरा चौकार आलाय। आता समीकरण येणारे 2 बॉल 12 धावांची गरज। टँक डीजे 2 बॉल 12, 2 बॉल 2 मोठे फटके हवेत सध्या बॅटिंग करत असताना बुर्दुल टीमला। सुधीर पाटील हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये छाप सोडतोय। ओ इथे मॅच खुलली गेली, मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना नेवाली पाडा विजयाच्या उंबरठ्यावरती उभा। 1 बॉल आणि गरज 12 धावांची, एखादी नशिबाची साथ हवी पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना बुर्दुल टीमला एखादा नो बॉल अतिरिक्त धाबा हा कारनामा होईल का मॅच मध्ये। 1 बॉल 12 धावांची गरज। आज स्पर्धेचा पहिला दिवस सुपर 5 साठी लढत आहे। आजच्या दिवसामध्ये कोणता संघ लकी ठरेल, सध्या तरी अगदी चांगल्या मजबूत स्थितीमध्ये नक्कीच नेवाली पाडा संघ तुम्हाला पाहायला मिळतं। 1 बॉल 12चं समीकरण। सुधीर पाटीलनं संघर्ष भरपूर चांगलं केलं, मात्र स्टार्ट चांगलं मिळालं नाही, त्याचं कारण पूर्णपणे वारंवार प्रेशर हा बुर्दुल संघावरती आला ना शेवटच्या क्षणी जिथे 6 मध्ये 26 धावांची गरज होती, आता 1 मध्ये 12 धावांची गरज। एक बॉल 12, गोलंदाज तयार लखन जाधव। अंतिम बॉल आणि आजच्या दिवसामध्ये खरं तर लकी संघ ठरला जय बापदेव सायरी 11 जर्मन नेवाली पाडा संघ, जो संघ आजच्या दिवसामध्ये सुपर 5 साठी दाखल होता। आज तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो मागील मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच हिरो रोशन होता आणि या मॅच मध्ये देखील रोशन यावा आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण कलेक्ट करा। चला रोशन या, आज अगदी चांगला खेळ बुर्दुल टीमचा देखील पाहिला, त्यांना देखील आपण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ। भरपूर चांगला संघर्ष आज बुर्दुल टीमचा देखील पाहिला, मात्र खरं तर सुपर 5 साठी नेवाली पाडा हा संघ दाखल झाला। आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिला संघ सुपर 5 साठी दाखल झाला। अभिनंदन नेवाली पाडा, हार्ड लक बुर्दुल संघ। तर मॅन ऑफ द मॅच रोशन आपण या, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाईल। संतोषजी बोपी यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्या। तर रोशन मागील मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच। संतोषजी बोपी यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्या। तर रोशन ही ट्रॉफी डेडिकेट केली आहे जयेश साठी मागील मॅच मध्ये। जयेश यावा आपण, जयेश जयेश जाधव